रन्स ऑन द बोर्ड, 8 धावा. ओहो, यावेळी मात्र खोलवरचा बॉल इथे पडल्यानंतर काटा बदलतोय. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केले गेले. प्रतीक सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर मात्र लगातारचे डॉट बॉल प्रश्न उभे केलेत, प्रश्न विचारले गेलेत. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय कवसला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. तिथून मात्र क्षेत्ररक्षक येतील. इन ॲक्शन मध्ये धावा कंप्लीट केल्या त्या 2. पहिल्या षटकाच्या दरम्यान धाव फलकावरती धाव संख्या 10. अजूनही या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे का कॉर्नर रिझल्ट मध्ये अडाक केला जाईल आणि थ्रोई केला जाईल. धाव फलकावरती धाव संख्या 1 11 हा स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर मुंबई पोलीस आहिर गावचे सुपुत्र सन्माननीय गणेशदा सकपाळ यांचं या व्यासपीठावरती सहर्ष आणि आम्ही त्यांना विनंती करेन की त्यांनी या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा या व्यासपीठावरती केला जाईल तो शुभ सन्मान. माईची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ हे देऊन आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. गणेशदा सकपाळ यांना आम्ही हा कॉल देतोय. माझा आवाज जर गणेशदा आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या स्ट्राईक एंड वरती आता मात्र आपण बॅटर पाहतोय ज्यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी केली आहे तो रोशन ऑन द मार्क. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. या स्पर्धेच्या चमचमत्या ट्रॉफीज ह्या पाहायला मिळाल्यात. शंकर सकपाळ लेजेंडरी क्रिकेटर, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्यांची अनेक काळ ख्याती राहिली आहे. सचिन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रोशनच्या अगेन्स्ट. हो, यावेळी मात्र समोरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिड ऑफ वरती कॅरी करत असताना ड्रॉप झालाय तो झेल. संधी मिळाली. 12 धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात. 1.1 चेंडूचा खेळ संपलेला. 12 धावा स्कोर कार्ड. सचिन आणि अक्षय यांच्यामधला आता हे रणकंधन. ओ, यावेळी मात्र बॉडी लाईन चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कॅरी केला. पिचिंग फार सुंदर पाहायला मिळाला आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र हलकासा मोमेंट पाहायला मिळाला आणि दरम्यान शरीराचा वेध घेणारा हा बॉल इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. गोलंदाज पुन्हा निघाला. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी सांगितलंय हो फारच बाहेर आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळालाय आणि तदनंतर मात्र कॉल आलाय तो आहे इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल आहे. पिचिंग खूप बाहेर पाहायला मिळालंय आणि तेच पाहिल्या पंचांनी शंका उभी केली आहे आणि शंकेला प्रतिसादही दिला. नो बॉलचा कॉल आला. पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालताय. चला आमचे गणेशदा यांना आम्ही विनंती करीन की आपण या मुंबई पोलीस आहिर गावचे सुपुत्र एक उत्कृष्ट क्रिकेटर. मोस्ट वेलकम गणेशदा, आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आयोजकांच्या वतीने आपला केला जाईल शुभ सन्मान. तदनंतर मात्र काय घडलंय, अक्षय बीट केलंय. सध्याच्या घडीला सचिन कदम या गोलंदाजाची चर्चा आपण सातत्याने करतोय. का करू नये, या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंटच्या वेळी त्याने मात्र कमी धावा दिल्या आणि ॲक्युरेसी ह्या गोलंदाजीच्या लेंथ वरती त्यांनी ही गोलंदाजी केली आहे. चर्चा होतीये. या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय काही मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान. ओ हो हो, यावेळी उडवला, लॉफ्ट केला. या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये जणू सांगितलंय, अरे डूब गए तो किनारों से कह देना अलविदा हमें, मगर उभर गए ना तो यकीन मानो हम समंदर भी लपेट लेंगे. हा लपटलेला फटका पाठवला सरळ सीमारेषे पार. षटकार.
1 2 का 4 और 4 2 का 1 हे केलंय मैदानाच्या आतमध्ये. सचिन अनदर विकेट करण्याचा प्रयत्न आहे मात्र बॅटचा इनर एज. त्यानंतर मात्र पहा इथे दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये बॅकअप आहे ना ते बराचसा लांब पाहायला मिळालं आणि ते बॅकअप येईपर्यंत धावफलकावरती धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय नंदकिशोर राजाराम चव्हाण यांना आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. अनेक प्रश्न या व्यक्तिमत्वाने सोडवलेत आणि गावाच्या मूलभूत गरजा यांनी ओळखल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना सोडवण्याचा प्रयत्न आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती ऑन साइडला हा बॉल खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप मध्ये प्रोडक्शन घडलंय. मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे. या चुकीला माफी नाहीये. टांगा पलटी घोडे फरार चेंडू सीमा पार आला ना तो दमदार चौकार. सुपुत्र एक लेजेंडरी क्रिकेटर एक उत्कृष्ट यष्टीरक्षक शंकरदादा सकपाळ यांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. धावफलकाकडे जाऊया. धावसंख्या 2 ओव्हरच्या पाठीमागे 2 5 25 धावा. मात्र आता आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय A1 जोडी जिथे खऱ्या अर्थाने चंदन दादांना तर आम्ही पाहिलंच मात्र कॉमन मॅन म्हणून ज्यांना ओळखले गेलंय या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष पहा चंदन दादा आणि प्रकाश दादा यांची जोडी खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीग भरवण्यासाठी ज्या अर्थाने अथोनात असे प्रयत्न केले त्यांचे अध्यक्ष महोदय त्यांची संपूर्ण टीम यांचं अभिनंदन करूया. आणि आता मात्र जाऊया या मॅचच्या दिशेने. इथे पहा खोलवरचा बॉल खऱ्या अर्थाने खेळत असताना पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली बॉलने आणि पिचिंग फार सुंदर पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना सुरेश सकपाळ पहा काही षटकाच्या दरम्यान आपण जातो. मात्र यावेळी पहा बॅटची एज बिहाइंड द विकेट कॅरी केला बॉल आणि फसला फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. बाडा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय शंकरदा सकपाळ यांचा शुभसन्मान केला जातोय. एक उत्कृष्ट असा यष्टीरक्षक एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये सामनावीराचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. मात्र या स्पर्धेमध्ये यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत. चर्चा होतीये शंकरदा सकपाळ यांची. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपलब्ध झालेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. थँक्यू सो मच शंकर दादा. तदनंतर मात्र जाऊया नवीन फलंदाज प्रमोद आलेत. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. 1 धाव घेतली आहे आणि तदनंतर मात्र आपण मुख्य स्क्रीन वरती पाहतोय युवा उद्योजक खऱ्या अर्थाने कला दिग्दर्शक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने अनेक सुरेख कामगिरी केली आहे. देवळी गावचे सुपुत्र आणि युवा दीपकदादा युवा प्रतिष्ठानचे विद्यमान संघ मालक सन्माननीय प्रदीपदादा जाधव यांना आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. त्यांच्या समवेत सुमन एंटरप्राइजेसचे सर्व आनंददादा मोरे. तदनंतर मात्र A1 जोडी पाहायला मिळाली आमचे प्रकाशदादा आणि तदनंतर मात्र नंदकिशोर. खऱ्या अर्थाने ही जोडी आम्हाला नेहमीच पाहायला आवडेल आणि प्रकाश माने यांच्याकडे नजरा वळवल्या. चला त्या ठिकाणी थोडीशी इंजरी होते. तत्पूर्वी आपण या व्यासपीठावरती पाहतोय
मुख्य टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाला। सन्माननीय प्रकाशदा माने या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे। कॉमन मॅन म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाबळेश्वर चॅम्पियन लीग देखील आपल्या भेटीला येते, जे निहाल ग्रुप आणि अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केली जाईल आणि या निहाल ग्रुपच्या माध्यमातून महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, अवश्य या स्पर्धेमध्ये हिस्सा घ्या, भाग घ्या। या स्पर्धेसाठी फॉर्म सुटलेले आहेत ते तुम्ही आवर्जून भरा आणि या 3 लाख इनामी राशी असलेली स्पर्धा अध्यक्ष महोदय आणि त्यांची संपूर्ण टीम सुसज्ज झाले आपल्यासाठी आणि तुम्ही मात्र निहाल ग्रुप आणि अशोकदादा यांच्या माध्यमातून घेतली गेलेली ही भव्य दिव्य स्पर्धा याचा मनमुराद असा आनंद घ्या। चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे खेळाडूला थोडीशी इंजरी होते, चर्चा होते। आमचे प्रकाश माने साहेब आम्हाला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळाले। दरम्यान आपण प्रकाश माने साहेबांकडे माईक देऊया। माने साहेब आपल्या समेत जॉईंट होतील, काही चॅट होईल। माने साहेब आपल्या समेत नंदकिशोर सर आहेत, त्यांच्याकडेही माईक द्या। चर्चा होईल, या गोष्टीची चर्चा होणार आहे, का होऊ नये। माने साहेब टीव्ही स्क्रीन वरती KSK चे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी माने साहेब, काही प्रश्न आहेत आपल्या समोर। संपूर्ण या महाबळेश्वरकरांनी हा प्रश्न विचारलाय की साहेब 3 लाखाची स्पर्धा येते आणि या 3 लाखाच्या स्पर्धेसाठी निहाल ग्रुप आणि अशोकदादा आणि त्यांच्या समेत चंदनदादा आणि प्रदीपदादा ही सर्व जोडी आहे। कशा पद्धतीने पाहताय एकंदरीत या स्पर्धेकडे, प्रेक्षकांना आणि खेळाडूंना काय इथून आव्हान कराल? खरं बोलायला गेलं तर चंदनदादा, अशोकदादा यांचे मनापासून मी आभार मानतो की खरोखर आपल्या भागातल्या पोरांना त्यांनी चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि आता लवकरात लवकर KSK महाबळेश्वर चॅम्पियन लीग पण येत आहे। त्यासाठी सर्व खेळाडूंनी फॉर्म भरावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा। नक्कीच संकल्पना फार सुंदर आहे, प्रत्येकाने फॉर्म भरणं गरजेचं आहे। आणि प्रकाश माने साहेब, ही स्पर्धा आपण जर पाहतो 3 लाख रुपये इनामी राशी आहे आणि त्याचबरोबर ऑल इंडिया आयकॉन, मी इंस्टाग्राम वरती अनेक खेळाडूंना पाहतोय। या स्पर्धेमध्ये किती टीम खेळतील आणि किती आयकॉन ऑल इंडिया पाहायला मिळतील? या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन आहेत, 12 संघ आहेत, 12 संघामध्ये एक ऑल इंडिया आयकॉन आहे, परत नवी मुंबई आयकॉन आहे, सातारा आयकॉन आहे। वाह, म्हणजे आयकॉनची भरमार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अशोकदादा यांची एक वेगळी संकल्पना, निहाल ग्रुप आणि महाबळेश्वर। आणि साहेब, काही प्रश्न असेही आहेत की आम्हाला इथपर्यंत आमच्यापर्यंत माहिती आले, काही संघांच्या खेळाडूंनी आमच्यापर्यंत माहिती विचारली आहे की आपल्या KSK महाबळेश्वरचे या स्पर्धेमध्ये किती खेळाडू खेळणार आहेत? या स्पर्धेमध्ये KSK महाबळेश्वरचे 84 खेळाडू असतील आणि दुसऱ्या KSK प्रतिष्ठानचे 22 जेवढे फॉर्म येतील त्याच्यावरती डिपेंड आहे आणि 22 गावचे पण प्लेयर याच्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्या भागातले संपूर्ण प्लेयर याच्यामध्ये आहेत। वाह, आता इथे मात्र कर्तृत्व करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने अशोकदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व माने साहेब। या स्पर्धेची मोजणी आणि मापणी आपण केले, आपल्या खांद्यावरती तो खऱ्या अर्थाने अरुण कदम साहेब असतील, त्यानंतर सचिन दादा असतील, सुदेश असेल, सर्वांसमेत आपण ही स्पर्धा घेऊन येतोय आणि आयोजन कमिटीचा आम्ही आभार व्यक्त करू आणि जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, जिथे पुन्हा एकदा आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल। चर्चा होती, धावफलकाकडे नजरा वळवल्या। धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत, 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। 2 फलंदाजही बाद झाल्यात, 6 आल्यात। शेवटचा बॉल या ओव्हरचा निर्णायक मॅच आहे। या मॅच मध्ये प्रत्येकाकडे नजरा वळवल्या जातील। उत्सुकता या स्पर्धेची अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी हा प्रयत्न। खोलवरचा बॉल आहे, इथे बीट केलाय, त्यानंतर रनआउटची संधी, इथे साई होतील रनआउट। इथे फलंदाज बॅक टू द पवेलियन, आणखी एक मोठा हादरा।
बुलाती है मगर ये ट्रॉफी उधर ही जाने का है भाई. आता मात्र चर्चा होईल जिथे टॉस केला जाईल. टीम असेल दाभे मोहन अगेन्स्ट आहिर, या दोन टीम मध्ये ही मॅच असेल. चला दाभे मोहन संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे आणि आहिर संघाचे संघनायक, चला आहिर संघाचे संघनायक हा कॉल आपल्यासाठी आहे. थोडीशी घाई करूया. चला कर्णधार दाभे मोहन विपक्ष कळमगाव संघ. हॅलो टाकली आहे आणि दाभे मोहन संघ कर्णधार पाठवायचंय. हॅलो कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान मामलेश्वर अंतर्गत श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब दाभे मोहन ग्रामस्थ आणि मुंबईकर यांच्या वतीने आणि चंदनदादा आयोजित दिनांक 15 मार्च 2025 रोजी एक गावामध्ये कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाची आपण छोटीशी स्लाइड ह्या टूर्नामेंटच्या माध्यमातून शेअर करत आहोत. अतिशय जबरदस्त अशी आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाले. सामाजिक व शासकीय कामांचा लोकार्पण सोहळा व मान्यवरांच्या शुभ हस्ते शासकीय कामांचा शुभारंभ. पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरती शुद्ध फिल्टर, रस्त्यावरील दिवे, सौर ऊर्जा आणि या अशा कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित केला असून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल. पहा जननायक आमदार म्हणून ज्यांना ओळखले जाते मदत व पुनर्विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री मकरंद आबा पाटील, त्याचबरोबर राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, त्याचबरोबर माननीय श्री संजीवबाबा गायकवाड सभापती पंचायत समिती महाबळेश्वर, तदनंतर मात्र संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राजेंद्र शेठ राजपुरे आणि आयोजक सन्माननीय श्री संपूर्ण ग्रामस्थ मंडळ दाभे मोहन व मुंबई मंडळ 105 गाव विभागीय सर्व ग्रामस्थ सरपंच पोलीस पाटील समाजसेवक या सर्वांना आयोजक सुपुत्र दाभे मोहन व उद्योजक इटली चंदन राजाराम चव्हाण साहेबांच्या माध्यमातून इथे इन्व्हिटेशन दिलं जात आहे. मोस्ट वेलकम सर्वांना. इथे आग्रहाचं निमंत्रण आहे. आग्रहाने या आपल्या गावाच्या सुपुत्राने या ठिकाणी तुम्हाला हे जीवाभावाची हाक मारली आहे. या हाकेला साथ द्या आणि ही साथ या संपूर्ण 105 गावाला आहे. आपण जाऊया टॉसकडे. आहिर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. 3 षटकांचा सामना असेल. काय डिसिजन असेल? बॅटिंग करा. पुन्हा एकदा बॅटिंग करा. त्याच्यानंतर बॅटिंग करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 55 रन करण्याचा प्रयत्न करू. आधी बिरवाडी सोबत चांगली खेळी झाली, नक्कीच मनोधैर्य वाढलं असेल. आता पुन्हा एकदा नक्कीच दाभे मोहन संघ आपल्या आयोजनामध्ये चांगली खेळी करेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा प्रेक्षक वर्ग असतो आणि प्रेक्षक वर्ग एक जमेची बाजू असते आणि त्याचा एक सपोर्ट असतो. त्यामुळे तेवढा जोश आणि जल्लोष सुद्धा होतो. त्या मात्र आयोजन कमी आहे आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. खूप सुंदर आयोजन केलंय. ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि त्यांना सपोर्ट पण खूप चांगला आहे. आम्ही खूप चांगला खेळायचा प्रयत्न करू. त्यांची पण टीम खूप चांगली आहे. नक्कीच तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल त्यांचा, म्हणजे 50 धावा करणं. 18 चेंडू 50 धावा. तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. टीम मध्ये काही चेंजेस असतील? चेंजेस तर भरपूर आहेत. त्यामुळे आम्ही पहिले आता मगाशी खेळलेले ते पूर्ण चेंज असेल. ओके, म्हणजे नवीन टीम खेळताना पाहायला मिळेल आणि तुम्हा दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर दाभे मोहन गावचे युवा उद्योजक सन्माननीय चंदन दादा, आपल्याला आम्ही या ठिकाणी आग्रही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत आणि पहा कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी फार मोठी कामगिरी केली आहे आणि तदनंतर मात्र त्यांच्या समवेत संपूर्ण देवळी टीम, या टीमला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. चला देवळी टीम
या ठिकाणी येईल आणि चंदन राजाराम चव्हाण साहेबांना या ठिकाणी देवळी टीम कडून त्यांचा इथे बहुमान्य असा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टीम देवळीकडून सन्मान केला जातोय. चंदन राजाराम चव्हाण साहेबांना इथे एक सदिच्छा भेट. वेळात वेळ काढून मुंबईपासून गावापर्यंतचा प्रवास आणि तदनंतर मात्र इटली पासून मुंबईपर्यंतचा प्रवास चंदनदादांनी या ठिकाणी केलाय आणि संपूर्ण देवळी टीम आणि त्यांचे सर्व अनुयायी आणि त्यांच्या समेत दादांना एक भेट म्हणून या ठिकाणी एक फ्रेम दिली जाते आणि प्रदीप दादांच्या माध्यमातून ही फ्रेम त्यांना दिली जाते. आता मात्र दादा ही फार महत्वाची आहे. याच्या मागे असलेलं प्रेम हे संपूर्ण देवळीकरांचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि आपलंही देवळीकरांवरती असलेलं प्रेम नेहमीच ऊर्जा देणारं राहिलेलं आहे आणि ही ऊर्जा या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. देणं घेणं हे सातत्याने राहतं मात्र आठवणीत राहतात ह्या क्षण आणि हा क्षण अजरामर झालाय आणि इथे संपूर्ण देवळी टीमच्या वतीने आपला केला जातोय तो शुभ सत्कार आणि हा बहुमान आपल्याला दिला जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अतिशय जबरदस्त असा हा सत्कार सोहळा पाहायला मिळाला. चंदन दादा यांच्यावरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने प्रेम हे सहजासहजी कुणाला मिळत नाही आणि आज मात्र प्रेमाचा वर्षाव संपूर्ण 105 गावच्या माध्यमातून चंदनदादा यांच्यावरती केला जातोय. का करू नये. ज्यावेळी तुम्ही यशस्वी होताना यशस्वी झाल्यानंतर मात्र पुन्हा आपल्या मातृभूमीकडे वळतात त्याच वेळी मात्र तळागाळातल्या असलेल्या प्रत्येकाकडे तुमची नजर असते. तुमच्यावरती नजर असते. का घेऊ नये. पहा या स्पर्धेचे आयोजन पुरस्कर्ते खऱ्या अर्थाने चंदनदादा यांचा यथोचित सन्मान प्रदीपदादा जाधव दीपकदादा युवा प्रतिष्ठान आणि कला दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रदीपदादा जाधव यांच्या माध्यमातून हा सत्कार झालाय. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन दी क्रिकेट. पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत रोशन आणि 14 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला सुरेश सकपाळ. हो यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न ट्रॅम्प लाईन आणि गाईडलाईनच्या मध्ये असलेला हा बॉल पाहायला मिळाला आणि तिथे मात्र डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 4 आणि 14 धावा. 4 बॉल 14-31चा पाठलाग करायचा आहे. दाभेकर ही टीम झुंज देते मैदानाच्या आतमध्ये तर त्यांना खरपूस सामना करावा लागतोय समोर असलेली टीम सोनाट. गोलंदाज निघाला. हो यावेळी मात्र खोलवरचा बॉल पडल्यानंतर काटा बदललाय. मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा डॉट पाहायला मिळालाय. सातत्याने 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद. तदनंतर मात्र जाऊया पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून पुन्हा एकदा निघालेत. रोशन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय. हो इथे फार मोठा गोंधळ झाला. अरे फार मोठा गोंधळ झाला. दोघात तिसरा आला आणि ग्रहण लागलं. मैदानाच्या आतमध्ये ग्रहण लागलं. जिथे कॅच कॅरी करणं फार महत्वाचं होतं. धावसंख्येमध्ये भर पडली आहे आणि धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. मॅच फसली आहे. 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 12-15चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 12 बॉल आणि 15 हे इक्वेशन. अतिशय जबरदस्त अशी मॅच आणि या मॅच कडे नजरा वळवल्यात. 22 बॉल माफ करा इथे 16 धावा धावफलकावरती लगावल्यात. 12 बॉलच्या पाठीमागे 15ची गरज आहे. आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून आमचं कॉम्बॉक्सही दाखवलं जात आहे जिथे आमची
गुणलेखक देखील आहेत आणि समालोचक म्हणून आम्हाला देखील अभिमान वाटतो 22 यार्ड या वाहिनीचा. सर्वांना इथे झूम केलं जात आहे. आमचे प्रथमेश जे 22 यार्ड या वाहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांचाही आपल्याला चेहरा या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. आता मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, जिथे पहा कवसला हा बॉल खेळून काढलाय. चेंडू चाललाय मात्र अतिशय दिमागदार पद्धतीने सीमारेषे पार. मिळतील धावा 4. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 24च्या घरामध्ये गेली आहे. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत. 7 मॅच आता मात्र लढाई लढावी लागेल. वार करावे लागतील, प्रतिहल्ले करावे लागतील, शस्त्र इथून पुढे उचलावे लागतील. सहजासहजी पराभव स्वीकारणं आमच्या रक्तात नाही हे दाखवून द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघाला. हो, यावेळी मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. ही महत्वाची कॅच कॅरी केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जणू सांगत आहे, अरे हे पकड के बॉल में झूमू झूम झूम झूम. आता मात्र शाखा लाखा बूम 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 घेतला तो विकेट. विकेटने मात्र या मॅच मधली कहाणी ट्विस्ट चेंज होईल का? नवीन फलंदाज प्रथमेश इनाडाक्षर मध्ये येतील. 9 बॉल 7 मॅच संपलेली नाहीये. दाहकता वाढवणारी ही मॅच आहे. क्वालिफाय मॅच आहे. विजयी संघ होईल ना तो मात्र बक्षिसास पात्र ठरेल. फार हाय व्होल्टेज मुकाबला आहे. 9 बॉल 7 गोलंदाज निघाला. साई यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, वाचवण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव घेतली गेली आहे. मॅच हाय व्होल्टेज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायचे आहेत 6. म्हणूनच म्हटलं आता ना, वो मंजिल भी सर झुका देगी. अरे वो मंजिल भी सर झुका देगी जब दमदार तेरी तैयारी होगी. मुट्ठी में होगा तेरा हर एक सपना, जब बल्ला तेरा हो खुद का अपना और जम के होगी तेरी तैयारी. सफल झाले. तदनंतर मात्र बॅटचा किनारा घेतला लॉंग स्टॉप मध्ये. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक येतील. मॅच पुन्हा एकदा कश्मकश. येणारे बॉल 7 बनवायचे आहेत 5. 7-5चं इक्वेशन मॅच सहजासहजी सोडणार नाहीयेत. दोन्ही टीम लढाई लढण्यासाठी सज्ज आहेत. सातत्याने अनेक काळ प्रयत्न केलेत. समोर आहेत ते प्रथमेश. हो, यावेळी पहा पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. कॅचची संधी, कॅच ड्रॉप केला. चेंडू चाललाय सरळ डीपिश बॅकवर्ड पॉइंटला, सरळ सीमा पार. मिळतील धावा 4.
फायटर ऑफ द मॅच म्हणून अक्षय नक्कीच आपला बहुमान घेऊन जायचं आहे. बघा नक्कीच इथे आदरणीय सन्माननीय प्रवीणजी चव्हाण साहेब काय वेद परिलेवनचे सर्व आदरणीय सन्माननीय प्रवीण चव्हाण साहेब हा सर चालू करा यांच्यातर्फे दाबे मोहन संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जर आहिर संघ यांनी जर या सामन्यामध्ये 50 प्लस केले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतं तुषारवर गोलंदाजी मार्कवरती. आहिर संघ तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय सन्माननीय वेद आणि परी 11चे सर्व ओनर प्रवीणजी चव्हाण साहेब यांच्याकडून. तर आहिर संघाने 50 प्लस केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे दोन्ही टीमला नक्कीच मनोधैर्य वाढवतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. तुषारन गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता शंकर. इथे बॅटचा आणि चेंडूचा संपूर्ण लेग बाईटच्या स्वरूपात कदाचित हा धाव असेल. ES पंचांमार्फत लेग बाईटचा इशारा दिला गेला. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक जो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय प्रवीणजी चव्हाण साहेब वेद परिवहनचे सर्व संघ मालक यांच्याकडून. पुन्हा एकदा तुषार चांगली दोन्ही टीमसाठी असेल विकेट हॅट्रिक आणि सलग 3 षटकाराचं 500 रुपयाचं पारितोषिक हे दोन्ही टीमसाठी लागू असेल. पहिल्या चेंडूवरती अमोल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. नो मॅक्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार डीचे. प्रयत्न चांगला केला. शंकर थोडासा प्रयत्न करत होता बॅटच्या रडार मध्ये चेंडू पण अमोलने दाखवून दिलं. सॉरी माफ करा मंगेशला दाखवून दिलं की मी मारू शकतो. पुन्हा एकदा मंगेश चांगला फटका सजवला गेला होता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6 धावा. चांगली गोलंदाजी तुषार. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सचिन दादा चव्हाण यांच्या तालमीमधले सर्व खेळाडू नक्कीच पाहायला मिळते. कुटप्प्याचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता परंतु शंकरच्या बॅटमध्ये जो फटका हवा तो मात्र त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत नाही. पुन्हा एक धाव अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 7 धावा. आता हम साथ साथ ही मूवी रिलीज होणार जो जीता वही सिकंदर. कोण